नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तो असताना तू चिंतित का आहे? भगवंताच्या चरणामध्ये प्रत्येक समस्याचं समाधान आहे. मित्रांनो, एक माणूस होता. त्याचा देवावर विश्वास होता. अत्यंत प्रेमाने आणि भावनेने त्यांची तो सेवा करत असे. एक दिवस तो देवाला म्हणू लागला, मी तुमची खूप पूजा करतो, पण आजपर्यंत मला तुमची अनुभूती आली नाही. मला हेच हवे आहे की तुम्ही मला दिसत नसले तरी तुम्ही असे काहीतरी करा जेणेकरून मला वाटेल की तुम्ही आहात. देव म्हणाला, ठीक आहे, रोज सकाळी तू समुद्राजवळ फिरायला जातोस. वाळूवर चालल्यावर तुला 2 ऐवजी 4 पाय दिसतील. 2 पाय तुझे असतील आणि 2 पावलांचे ठसे माझे असतील. अशा प्रकारे तुला माझा अनुभव येईल. दुसऱ्या दिवशी तो फिरायला गेला. वाळूवर चालायला लागल्यावर त्याच्यासमोर पायांसोबत आणखी 2 पाय दिसले. तो खुश झाला. आता हे रोजच घडत होते. एकदा त्यांच्या व्यवसायात खूप नुकसान होतं. सर्वस्व गमावल्यावर तो रस्त्यावर आला. त्याचे सर्व नातेवाईक देखील सोडून गेले. बघा, ही जगाची समस्या आहे. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा प्रत्येकजण आपल्याला सोडून जातो. आता फिरायला गेल्यावर त्याला 4 ऐवजी 2 पाय दिसू लागलेत. त्याला खूप आश्चर्य वाटलं की देवानेही वाईट काळात एकटे सोडून दिले होते. पण आता हळूहळू सगळं सुरळीत व्हायला लागलं. त्याचा व्यवसाय जोरात सुरू झाला. मग जे लोक त्याच्यापासून दूर गेले होते ते सगळे त्याच्याकडे परत येऊ लागले. एके दिवशी तो समुद्रावर फिरायला गेल्यावर त्याला वाळूवर परत 4 पाय दिसू लागले. मग आता त्याच्याकडून राहिलं गेलं नाही. तो म्हणाला, देवा, ज्या माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा सर्वांनी मला सोडले होते. तोपर्यंत ठीक होते. मला त्याचे दुःख नव्हते, कारण जगात अनेकदा असे होत असते. परंतु तुम्ही देखील त्या वाईट काळात मला सोडून दिले. हे देवा, तुम्ही असे का केले? देव म्हणाला, तुला असे का वाटले की मी तुला सोडून गेलो होतो? तुझ्या वाईट काळात तू वाळूवर पाहिलेले 2 पावलांचे ठसे तुझ्या पायांचे नसून ते माझ्या पायांचे होते. त्यावेळी तू खूप संकटात होता. तुला एक एक पाऊल उचलण्यासाठी जड जात होते. तुला काही समजत नव्हते. तुझा मार्ग कठीण होता. अशा वेळी मी तुला माझ्या कुशीत उचलून घेतलं होतं. तुला कुशीत घेऊन चालत होतो. त्यावेळी संकटात पाहिलेले पायांचे ठसे माझे होते. आणि आज तुझा वाईट काळ संपला, त्यामुळे तुला माझ्या कुशीतून खाली उतरवलं आणि त्यामुळे आता तुला पुन्हा 4 पाय दिसू लागले. आता तू माझा बोट पकडून चालतोय. वेळ कशी असो, चांगली किंवा वाईट, परमेश्वरावरचा विश्वास मित्रांनो कधीच कमी होऊ देऊ नका. तो तुमच्याबरोबर नेहमी असतो. मित्रांनो, नेवर लूज फेथ ऑन द गॉड. यू बिलीव्ह इन हिम, ही विल लुक आफ्टर यू फॉर एव्हर. जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर जाल तेव्हा देवाचे आभार माना, कारण या जगात बरेच लोक बेरोजगार आहात. तुम्ही निरोगी आहात तेव्हा देवाचे आभार माना, कारण प्रत्येक आजारी कोणत्याही किमतीला आरोग्य विकत घेण्याची इच्छा असते. तुम्ही जिवंत असतानाही देवाचे आभार माना, कारण मरणाऱ्यांना जीवनाची खरी किंमत विचारा. म्हणून जीवनात जेव्हा जेव्हा संधी येते तेव्हा प्रत्येक संधीवर त्या भगवंताचे आभार मानायला मागे पुढे पाहू नका, कारण इथं जे काही आहे ते त्या परमेश्वराने दिलेले आहे, त्यांचेच राहणार आहे. आपण फक्त त्याचा आनंद घेण्यासाठी काही काळ इथे येतो. मित्रांनो, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.